पालकमंत्री पदाचा घोळ अद्यापही कायम आहे। खाते वाटप होऊन 2 आठवडे झाले, मात्र तरी सुद्धा पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटताना पाहायला मिळत नाहीये। काही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी तिन्ही पक्षांनी आग्रह धरलेला आहे आणि त्यामुळे पालकमंत्री पदाचा गोंधळ हा अजूनही सुटलेला नाहीये आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पालकमंत्री पदाच्या नियुक्तीसाठी कसरत करावी लागते। यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। रायगड, सातारा, नाशिक, बीड या पालकमंत्री पदावरून घोळ आहे। पुणे, संभाजीनगर, ठाणे या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून सुद्धा वाद आहे। धनंजय मुंडेंना पालकमंत्री पद न देण्याची मागणी केली जाते। देशमुख हत्ये प्रकरणावरून मुंडे संशयाच्या भोवऱ्यात आहेत। शिरसाटांचा संभाजीनगर पालकमंत्री पदावर दावा आहे, तर रायगडचा पालकमंत्री मीच असं भरत गोगावले सांगतायत। आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद मिळावं असं सुनील तटकरे यांचं म्हणणं आहे। साताऱ्यामध्ये 4ही मंत्र्यांना पालकमंत्री पद हवंय। गडचिरोलीचं पालकमंत्री पद आपल्याकडे असावं अशी फडणवीसांची इच्छा आहे आणि त्यामुळे पालकमंत्री पदावरून घोळ अद्यापही कायम आहे।